नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्या आम्ही पोर्ट सुद्धा अँकरेजला आहोत आणि आज येणार आहे डायव्हर्स शिप खालून क्लीन करायची आहे. याचे कारण असं आहे की खूप जास्त टाईम आम्ही सुद्धामध्ये आता उभे आहोत अँकरला. कमीत कमी 1.5-2 महिने होत आलेत आणि त्यामुळे खालून शेल्स पण खूप पकडलेत. त्यामुळे आमचा स्पीड पण खूप कमी झाला आहे. सो त्यासाठीच डायव्हर्स येणार आहेत खालून क्लीन करण्यासाठी. तर ठीक आहे, बघूया काय होतं आहे. पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर ते व्हिडिओ पण करतात जसं खालून पूर्ण, ते पण जर बाय चान्स भेटलं तर मी ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, जाऊया वरती, दाखवतो पूर्ण कसं काय आहे ते आणि कसं क्लीन केलं जातं ते. तर मी आता चाललो आहे वरती. किती डायव्हर्स येणार आणि किती दिवसात पूर्ण करणार याचा काय अंदाज नाही आहे. ठीक आहे, जाऊया वरती, जातो, बघतो काय होतं ते. आम्ही खरं तर इथे पोर्ट सुद्धा त्यासाठी झालो होतो आणि इथून जाणार आहे सौदीला. तर 2-4 दिवसांनी यांचीच वाट बघत होतो, कारण की वेदर खूप खराब होतं आणि आज खूप चांगलं आहे. सो बघू आता काय होतं पुढे. बघा, आज वातावरण एकदम शांत आहे. 2 दिवस रफ होतं आणि समोरून येणारे बोट दिसते, यामधूनच ते डायव्हर्स येत आहेत. तर बाहेर ऊन जास्त आहे. जास्त ऊन असल्यामुळे नीट क्लिअर दिसत नाही. जर नियर बाय आली, एकदम जवळ आली की मी तुम्हाला दाखवतो आणि खाली जाऊन पण दाखवतो त्यांचं काय असतं, कशी प्रोसेस असते. अशी अँकरेज एरियाला नॉर्मली क्लीन केली जाते. सो ठीक आहे, बघू आता. मी जातो खालती, बोट पण जशी जशी जवळ येईल जसं मी दाखवतो तुम्हाला आणि बघूया काय होते, कसं आहे ते. फायनली डायव्हर्स आलेत. 2-3 दिवस खूप वातावरण खराब होतं त्यामुळे ते येत नव्हते. आज थोडं शांत आहे. सो त्यांना पण खालून क्लीन करण्यासाठी बरं पडेल. सो बघू आता काय होतं पुढे. तर पहिली गोष्ट म्हणजे असं प्रत्येक ऑपरेशन बंकरिंग असेल तर एक झेंडा फडकवला जातो. तसंच जर डायव्हर असतील जे साफ करतात पाण्याच्या खालून, अंडर वॉटर ऑपरेशन असेल त्याच्यासाठी पण एक झेंडा फडकवला जातो, जेणेकरून बाकीच्यांना, जे आमच्या साईडने कुठली शिप ट्रॅव्हल करत असेल किंवा आजूबाजूला कोण असेल तर त्यांना झेंडा बघून ते ओळखतात की इथे अशा प्रकारचं ऑपरेशन चालू आहे. तर आता जे डायव्हर्स आलेत म्हणजे पाण्याच्या खालून जे क्लीन करायला आलेत त्यासाठी त्या डायव्हिंग ऑपरेशनसाठी पण एक फ्लॅग फडकवला जातो, त्याचं नाव आहे अल्फा फ्लॅग. आता नॉर्मली जास्त टाईम काम केल्यामुळे ते समजतं डायरेक्ट, पण तुम्हाला मी दाखवतो. इन्फॉर्मेशन पण असतं आणि कोणत्या प्रकारचा फ्लॅग असतो ते पण दाखवतो. तर हे सर्व प्रकारचे फ्लॅग्स आहेत आणि ह्याचा एवढे मी अजून टाकला आणि नंतर टाकवेन. पण हा पहिलाच फ्लॅग आहे बघा, अल्फा फ्लॅग. हॅव अ डायव्हर डाऊन. सो आपण आता तो फडकवणार आहोत. ओके, असे इथे पूर्ण प्रकारचे फ्लॅग आहेत आणि हा पहिलाच फ्लॅग अल्फा. मी दाखवतो मला कसं आहे तो. तर हा असा असतो अल्फा फ्लॅग. चला तर फडकवूया. तर आपण हा असा अल्फा फ्लॅग फडकवला आहे. त्याच्या बाजूला सुदानचा फ्लॅग आहे. सो ठीक आहे, जाऊया खालती, बघूया काय प्रोसेस आहे, कशी प्रोसेस आहे ते. तर इथे यांनी आपलं सर्व सामान जोडायचं काम चालू केलं आहे. जसं की हा इथे आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, बघू शकता. त्यानंतर हा पण इथे ऑक्सिजन सिलेंडर आहे, तो चेक केला जातो. त्याचं प्रेशर वगैरे, ऑक्सिजन लेवल वगैरे सर्व चेक केलं जातं आहे. सर्वांनी आपापले डायविंग सूट, स्विमिंगसाठी जे असतात डायविंग सूट, ते पण घातले आहेत. 5 डायव्हर्स आहेत, जेणेकरून तुम्ही ते बघू शकता. अजून सिलेंडर टाकी लावली जाते, ऑक्सिजन सिलेंडर आहे, गॉगल्स वगैरे. हा डायव्हर रेडी आहे आता पाण्यामध्ये जाण्यासाठी. 5 डायव्हर्स आहेत आणि असं वाटतं की आजच्या एका दिवसातच पूर्ण होईल पूर्ण डायव्हिंग ऑपरेशन, असं दिसतं आहे शक्यतो.
सर्वजण आपापले इक्विपमेंट जोडण्यात, चेक करण्यात व्यस्त आहेत सध्या. आणि इथे पण बघू शकता प्रेशर लेवल वगैरे सर्व चेक केलं जाते, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे, जेणेकरून नंतर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. बघू शकता इथे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्सचे इक्विपमेंट आहेत सर्व, जे त्याचं मला एक्झॅक्टली नाव पण माहीत नाही आहेत. जर काही चुकलं तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. ते बघू शकता पूर्णपणे सर्व गोष्टी प्रॉपर चेक केल्या जात आहेत. हे फिन आहे तिथे. हे बघा इथे या माणसाच्या एक बेल्ट आहे, त्याला पूर्ण वजन बांधलं आहे. तर ते बेल्ट जो बेल्ट आहे तो कमरेला बांधला जातो अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या बॉडीला वजन राहील आणि जास्त खालीपर्यंत डायविंग करू शकतो तो माणूस. सर्वांना सेमच आहे प्रोसिजर आणि सर्वांनी एकदम सेम कॉस्ट्यूम म्हणू शकता तुम्ही. बाकी सर्व इक्विपमेंट वगैरे सर्व सेमच आहे. आणि तसं बघायला तर सर्वांनी सेम बेल्ट बांधलं, जेणेकरून वजन राहील. तर आता 5च्या 5 डायव्हर्स रेडी आहेत डायविंग करण्यासाठी आणि ते पुढच्या साईडने चालू करणार आहेत. तर मी आता आलो आहे फॉरवर्ड साईडला. तुम्ही इथे बघू शकता. हा व्हिडिओ मी पूर्ण टाकला आहे आणि त्यांची बोट आली आहे आता. हे बघा पुढच्या साईडला आले आहे, म्हणजे ते फॉरवर्ड टू आफ्ट म्हणजे पुढच्या साईडने चालू करणार आहेत, पुढून मागे असं ते जाणार आहेत साफ करत करत. सर्व डायव्हर्स रेडी आहेत. बघू आता आपण एकदा फायनल चेक केलं जाते सर्व. आणि हा गेला पहिला डायव्हर पाण्यामध्ये गेला आहे, बघू शकता. ही लोक खूप अनुभव असतो या लोकांना. यांचं कामच हे असतं की डायविंग करणं, रेस्क्यू ऑपरेशन असू शकतं किंवा अशा प्रकारे शिप क्लिनिंग असू शकतात. खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यांना त्याचा एक्सपिरियन्स खूप असतो. हे काय घेतलं, कॅमेरा घेतला वाटतं. चान्स भेटला तर मी तो पण पुढे व्हिडिओ जॉईन करेन याला. बघू शकता ड्रायव्हरच्या हातात कॅमेरा आहे, बाकीचे सर्व स्टँड बाय आहेत आणि हा ड्रायव्हर आहे. बघू शकता याच्या हातात एक कॅमेरा आहे. ड्रायव्हरने कॅमेरा चालू केला आहे, बघू शकता. शूटिंग चालू केली आहे. आणि तुम्ही यापुढे बघा खालून किती शेल्स पकडले शिपला, खालून कशी असते, पाण्याच्या खाली किती आहे याचा अंदाज नाही भेटणार. पण ठीक आहे, हा ड्रायव्हर आता निघाला आहे, चालला आहे व्हिडिओ करत. म्हणजे स्टार्टिंगला किती शेल्स जाळलेत किंवा किती जाळ आहे ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पाण्याखालून अशी दिसते. हा व्हिडिओ मी त्या ड्रायव्हरकडून घेतला आहे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी, नक्की खालून कशी असते. हा जो गोल दिसतो आहे तो बो थ्रस्टरचा आहे. बो थ्रस्टर म्हणजे काय असतं ते नंतर सांगेन क्लिअरमध्ये. तर बघू शकता खूप जाड झालं आहे खालच्या साईडने. हा ड्राफ्ट आहे पाण्याच्या खाली, मासे पण छोटे आणि खूप जाड झाले म्हणजे आमचा स्पीड खूप कमी झाला आहे यामुळे. वजन पण जास्त वाढलं आहे. हे असे सेल्स आहे किंवा असं बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि हे आहेत शिपचे प्रोपेलर.
डबल इंजिन आहे, 2 इंजिन आहेत. त्याचप्रकारे 2 प्रोपेलर आहेत. प्रोपेलरला तुम्हाला जास्त दिसत नसेल, कारण की लास्ट टाईम फक्त प्रोपेलर साफ करून घेतले होते, त्यामुळे पण बराचसा फरक पडलेला. हा असं प्रोपेलर आहे, शाफ्ट कनेक्टेड आहे. हे रुडर आहे, रडर पण बोलू शकतो आपण, जे मी अगोदरच्या व्हिडिओत दाखवलं तुम्हाला किती डिग्री वळवायची असते त्यामध्ये. हे बघा, प्रोपेलरला आहे पण जास्त नाही आहे, जसं बाकीच्या शिपला आहे तसं नाही आहे. आणि हे मागच्या वेळी क्लीन करून घेतलं होतं आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला फक्त फोटो शो करतो आहे, जेणेकरून थोडक्यात समजावं. हे 2 प्रोपेलर आहेत, बघू शकता बऱ्यापैकी थोडं क्लीन आहे. तर जो पहिला ड्रायव्हर गेला त्याने हा व्हिडिओ केला होता. राहिले बाकीचे ड्रायव्हर्स. हे आता बोट परत जवळ येते. आय थिंक सर्वजण पुढच्या साईडनेच चालू करण्यात वाटतं. सर्व 5च्या 5 ड्रायव्हर्स हे पुढच्या साईडलाच पाण्यामध्ये जाणार आहेत वाटतं. हे बोट इथे आले परत आणि बघू शकता 1 2 3 4 ड्रायव्हर्स अजून बाकी आहेत. तर हा एक ड्रायव्हर रेडी होतो आहे जाण्यासाठी. आय थिंक एका दिवसामध्ये झालं पाहिजे, कारण की 5 ड्रायव्हर्स आहेत. बघू आता काय होतं पुढे. ऑक्सिजन केबल घेतली. आय थिंक ऑक्सिजन केबल लावली, जाण्यासाठी तयार आहे वाटतं. आता मी अजून पण पुढच्या साईडलाच आहे. बघू शकता 1 2 3 4 ड्रायव्हर्स आहेत. हा आहे दुसरा ड्रायव्हर्स. गेला, दुसरा ड्रायव्हर गेला खाली. हे बघू शकता तुम्ही, त्याने चमचा टाईपमध्ये घेतलं, ठीक आहे. तर ते साफ करण्यासाठीच घेतलं आहे, शेल्स काढण्यासाठीच घेतलं आहे. आणि ग्राइंडर किंवा अशा इलेक्ट्रॉनिक मशिनी आणल्या नाही आहेत. इलेक्ट्रॉनिक मशिनी पण असतात, तर त्याने ते साफ करणार आहेत. आणि इथे तिसरा ड्रायव्हर पण पाण्यामध्ये जाण्यासाठी रेडी आहे. थोडी पुढे घेतली जाते. आणि इथे बघू शकता हा गेला तिसरा ड्रायव्हर. राहिलेत 2. हे दोघे पण आता पूर्णपणे रेडी झाले आहेत. बघू शकता तुम्ही, ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सर्व लावला गेला आहे आणि पाण्यामध्ये जाण्यासाठी रेडी आहेत. बोट परत मागे घेतली जाते. बोट मागे घेतली जाते जेणेकरून ते आपल्या पोझिशनला जातील जिथून खाली जायचं आहे. आणि 5 ते 10 मिनटं गेली, सर्वजण म्हणजे हे 2 ड्रायव्हर्स आहेत ते आपले इक्विपमेंटच सर्व नीट करत होते. खूप रिस्कीचं काम आहे. कुठे जर प्रॉब्लेम झाला तर माणसाचा जीव पण जाऊ शकतो, भले तो किती शातीर असो. सो आता पूर्णपणे ते रेडी झालेत आणि त्यानंतरच ते बोट वळून मागे आणले आणि परत आपल्या जागेवरती जात आहेत, जेणेकरून ते खाली जाऊ शकतील. हे इथे पण बघू शकता, तो एक ड्रायव्हर आहे, तो हातामध्ये ते त्याचा अवजार घेत आहे, जेणेकरून खालून क्लीन करण्यासाठी रेडी होईल. हे बघू शकता इथे तुम्ही. पहिल्या पण एका माणसाने असं नेलं होतं मोठं, आणि हे पण सेमच घेऊन चाललेत. तर हे दोन्ही पण ड्रायव्हर्स तर पूर्णपणे रेडी आहेत खाली जाण्यासाठी आणि बोट चालू केली आहे आणि जात आहेत आपल्या पोझिशनला, जिथून ते पाण्यामध्ये उडी मारणार आहेत. तुम्ही इथे बघू शकता या माणसाच्या हातात पण सेम अवजार आहे, जो पहिल्या माणसाने पण सेमच घेऊन गेला होता. त्यामुळे याच अवजाराने ते क्लीन करणार आहेत. जे मोठं आहे, जे जास्त आहे तेच साफ करणार आहेत. जर मशनी असण्याचं दिसलं असतं बाहेर, डायरेक्ट लाल पाणी होतं, जे पूर्ण मशनीने क्लीन केलं जातं. इथे बघू शकता तुम्ही क्लिअरली. आणि आता आपल्या पोझिशनला आलेत आय थिंक. तो बघा तिथे सांगतोय की अजून पुढच्या साईडला चल म्हणून. सो आय थिंक अजून जरा थोडं पुढच्या साईडला जातील आणि दोन्ही पण ड्रायव्हर्स पाण्यामध्ये उडी मारतील वाटते. थोडी मागे घेतली जाते जेणेकरून पुढच्या साईडला जाता येईल. हे आता चाललेत पुढच्या साईडला.
आय थिंक आता पोहोचलेत पोझिशनला. तो अजून पण सांगतो थोडं जवळ चल. सो हा गेला चौथा ड्रायव्हर, हा 5वा. अशा प्रकारे आमचे 5ही ड्रायव्हर पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्याने आपलं अवजार घेतलं. दुसऱ्याला पण दुसरा तो गेला. हा पण आपला अवजार घेतला, हा पण गेला. आता बघूया किती वेळ लागतो अजून, काय सांगू नाही शकत. एक दिवस जाईल काय जाईल कसं वगैरे. आता खूप 5 ड्रायव्हर आहेत, त्यामुळे एका दिवसात झालं पाहिजे असं वाटतंय. बघू आता पुढे. आणि आज पूर्ण शांत वातावरण आहे, वारा पण जास्त नाही आहे. आणि 2 ते 2.5 तासानंतर ड्रायव्हर्स पाण्याच्या वरती आलेत. 2 तास पण नाही झाले, आय थिंक 1.5 तास झाला वाटतं. तर कंटिन्यू ते दिवसभर पाण्याच्या खाली पण राहू नाही शकत. ते स्वतःची ती बोट आहे त्यांची, त्याला पुढे बोलवत आहेत. एवढ्या मागे परत लांब जाणं, परत तेवढं पुढे येणं, एवढं जास्त शक्य नाही. त्या एनर्जी खूप जास्त लॉस होऊ शकते. सो हे दोघे आलेत बाहेर. आणि तुम्ही इथे बघू शकता, मला क्लिअरली दिसतंय हे जे पाणी थोडं लाल लाल दिसतंय ते खालून क्लिनिंग केल्यावरतीच ते वरती आलं आहे. तुम्हाला याच्यात क्लिअर दिसतंय का नाही मी नाही सांगू शकत, पण जसं मी आता इथून बघतोय तर ते क्लिअर दिसतंय मला की हे जेलीफिश आहे. हे म्हणत नाही मी, त्याच्या व्यतिरिक्त अजून खालून हे बघा इथे थोडंफार दिसत आहे तुम्हाला लाल पाणी. परत खवले जे असतात असे म्हणजे जे हलके असतील पाण्यावरती तरंगतील असं सर्व ते वरती आलं आहे. अजूनही येतं आहे. तुम्हाला इथे आता दिसत असेल का नाही सांगू शकत. आणि अजून पण ते पोर्ट साईडला साफ करतायत. सध्या ते पोर्ट साईड आहे, ते बघू शकता साईडने. इथे 2 ड्रायव्हर्स आहेत जे साफ करायचं काम अजून चालू करतात. आणि बाकी मगाशी 2 जे बाहेर पडलेले ते बाहेर आहेत विश्रांतीसाठी. आणि ते हे दोघंजण अजून पण साफ करत आहेत. दोघंजण आय थिंक 3 जण असणार, 2 जण बाहेर आहेत. टोटल 5 जण होते. आणि कंटिन्यू आहे त्यांचं, बघू शकता तुम्ही इथे. बघू शकता खालती आतमध्ये 2-3 जण बसलेत आतमध्ये. आणि असं वातावरण पण खूप चांगलं आहे. मागचे 1-2 दिवस खूप रफ होतं, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता 5च्या 5 सर्वजण बाहेर आले आहेत, जेणेकरून थोडी विश्रांती घेऊन परत खालती जातील. सो बघू आता परत कधी चालू होतं आहे ते. तर आता अर्ध्या त्या पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर परत डायव्हिंग करायला रेडी आहेत. तुम्ही ते बघू शकता. मी खालती गेलो नाही आहे कारण की माझं वॉच आहे, ड्युटी आहे वरती. सो मी इथूनच नजर ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी कसं कसं आहे ते. ते पूर्णपणे रेडी होत आहेत. आय थिंक रेडी आहे. गॉगल लावून आता डायरेक्ट वाटतं खाली. हा रेडी आहे, गॉगल लावला आता. ड्रायव्हर रेडी आहे, गेला परत गेला आहे पहिला. त्यानंतर बघू शकता मागच्या साईडचा पण रेडी आहे. असे एक 1 बाय 1 असे परत 5 जण जातील. हा आता दुसरा रेडी झाला आहे आतमध्ये जाण्यासाठी. गेला, दुसरा पण गेला. आणि आता हळूहळू वातावरण पण चेंज होत चाललं आहे. या साईडला मी आता बघितलं तर हे बघा, पहिलं पाणी थोडं शांत होतं, आता जास्त रफ होत चाललं आहे. वेव्ज जास्त आहेत. आणि तसं बघायला गेलं तर ड्रायव्हर्स पण कुठे दिसत नाही. सध्या खालीच आहेत पण ते सध्या दिसत नाही आहेत. त्यांची बोट मागच्या साईडला आहे. वारा पण वाढला आहे, प्लस वेव्स पण झाल्या, त्यामुळे त्यांना खूप डिफिकल्टी येते साफ करण्यासाठी. सो आय थिंक जर असं असेल कंडिशन तर ते काम करत नाही, शक्यतो स्टॉप करतात. असं बघू आज काय होतं. जर वातावरण बघू शकता, वारा पण जोरात आहे. वातावरणाने जर साथ दिली तर आजच पूर्ण होईल, नाहीतर मग काही सांगू नाही शकत. बघू शकता वारा पण जास्त आणि पाऊस पण जास्त आहे. खाली जाऊन बघतो काय काम चालू आहे की नाही. बघूया आपण काय होते ते. तर मी आत्ता आलो आहे खालती आणि इथे बघतोय तर हे सर्वजण आता आराम करत आहेत.
याचं कारणच ते आहे की वारा पण जास्त नाही, शिप जास्त रोटेट होते. मी तुम्हाला इथे एक शिप दाखवतो, तुम्ही बघत असाल आपोआप वाऱ्याच्या हिशोबाने कशी फिरते. तुम्हाला आता डायरेक्ट दिसते का नाही माहीत नाही. कमीत कमी 2 तासानंतर आता वारा आणि समुद्र दोन्ही पण शांत झालेत थोडेफार आणि त्यांनी आपलं काम परत चालू केलं आहे. सो बघू आता आज काम संपतं आहे का नाही. तर ठीक आहे, बघू. माझी तर वॉच संपली आहे, ड्युटी संपली आहे. आता मी जातो खालती. त्याआधी तुम्हाला हे दाखवतो. तुम्हाला वाटत असेल आता ही समोरची जी शिप आहे ती रनिंगला आणि पुढे जाते, तसं नाही आहे. आम्ही हुकला आहोत आणि वाऱ्यामुळे शिप गोल फिरते, त्यामुळे ती मागे पुढे होते. सो ठीक आहे, ड्युटी तर संपली आहे. जातो केबिनमध्ये, बघू काय होतं आहे. जसं मी स्टार्टिंगचा व्हिडिओ पाठवला तसंच नंतर पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतरचा पण व्हिडिओ टाकेन. सो तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, बघू काय होतं आहे पुढे. तर पूर्ण डायव्हिंग ऑपरेशन कंप्लीट झालं आहे आता आणि मी आता सध्या रूममध्येच आहे, कारण की सकाळी वॉचला होतो, ड्युटीला होतो, त्यामुळे बाहेरचं पूर्ण दाखवता आलं. पण आता मी असं समजलं की ते पूर्ण करून गेले आहेत. तरी पण मी तुम्हाला अगोदरचा जेव्हा शिप क्लीन करायच्या अगोदरचा अंडर वॉटर व्हिडिओ टाकला यामध्ये. तसंच पूर्ण क्लीन झाल्यावरती पूर्ण जास्त मशिनीने वगैरे क्लीन नाही केलं आहे. जे जास्त होतं, मोठं होतं, जसं की शेल्स वगैरे खूप जास्त होते, ते क्लीन केलं आहे फक्त. त्यांच्याकडे ग्राइंडर वगैरे अशा मशीनी नव्हत्या, त्या पण असतात. तर त्यांनी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल की असं चमचे टाईपमध्ये वगैरे किंवा बाकीच्या अशा शस्त्रांनीच फक्त क्लीन केलं आहे. तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि फोटोज काही शेअर करतो आहे, ते तुम्ही बघा. तर तुम्ही आता इथे बघा पहिली कशी होती आणि आता कशी केली आहे. जर ते मशीनने क्लीन केलं असतं तर ते खूप अजून जास्त झालं असतं, पण हे खूप बऱ्यापैकी केलं आहे, ज्यामुळे आता स्पीडवरती आमचा फरक पडेलच. ते मी तुम्हाला नंतर रनिंगमध्ये सांगेनच. तुम्ही ते बघू शकता पूर्ण आता खालच्या साईडने क्लीन झाली आहे. आणि ही आहे इथे तुम्ही बघताय ती आहे झिंक प्लेटा पण असतात खालून लावलेल्या आहेत. ते कशासाठी असतात आणि का असतात मी तुम्हाला ते नंतर एकदम डिटेलमध्ये सांगेन. शिपच्या पूर्ण साईडने खालच्या साईडनं झिंक प्लेट लावलेल्या असतात. ठीक आहे, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्णपणे आता क्लीन झाली आहे. व्हिडिओ आणि फोटोमध्ये बघितलं असाल की कशा प्रकारे शिप ही खालून क्लीन केली जाते. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी अजून जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.